पोटाची खळगी भरण्यासाठी किती तारेवरची कसरत करावी लागते. तर ही छोटी मुलगी आहे, तर याच्यापेक्षा छोटी होती तेव्हापासून हा खेळ करते आणि दिवसातून कितीतरी वेळा ती तारेवर चढत असेल. तर वरून रिमझिम पाऊस चालू होता आणि खाली तिचा हा खेळ चालू होता, तरी पण तिला भीती वगैरे काहीच वाटत नव्हती. तर किती लोकांचं जीवन अवघड असतं आणि त्या मनाने आपलं खूप बरं आहे असं बघितल्यानंतर असं वाटते आपण खूप सुखी आहोत. तर त्यानंतर इकडे 5 वाजले होते जवळपास आणि वरून पाऊस चालू होता आणि घरी पण जायचं होतं. तर मग इकडे झाडझूड करून घेतली आणि धनश्रीचं स्कूल सुटल्यानंतर आम्हाला घरी जायचं होतं. तर मग हे सायंकाळचं रुटीन असतं. तर मग 5 वाजल्यानंतर चालू होतं. तर इकडे 5:30 वाजले होते जवळपास आणि मग थोडं पाऊस बंद झाला होता. तर मग आम्ही घरी आलो. तर घरी आल्यानंतर इकडे संध्याकाळी चिकनचा बेत बनवायचा होता. तर मग इकडे त्यासोबत बाजरीची भाकरी करायची होती, पण पीठ संपलं होतं. तर मग इकडे ताईंनी दळण वगैरे करून दिलं होतं. तर मला गिरण साफ करून घ्यायची होती आणि त्यानंतर दळण टाकायचं होतं. तर बाहेर पाऊस पण चालू होता, तरी तिकडे गिरण चालू होती आणि म्हटलं मग चहा ठेवून घेऊ तोपर्यंत. तर मग इकडे चहा ठेवला होता, पण चहा घेणारच आले नव्हते. मग चहा तसाच उकळत होता. मग तोपर्यंत इकडे मी भाजीची तयारी करायला घेतली होती, कारण की आज चिकनचा रस्सा बनवायचा होता. तर मग इकडे चहा ताईंनी गाळून दिला. त्यानंतर इकडे मी चिकनचा रस्सा बनवायला घेतला होता. आणि हिरव्या मिरच्या पण भाजून घ्यायच्या आणि लसूण पण छान भाजून घ्यायचा. तर इकडे आपल्याला काळा मसाला बनवायचा होता. तर मग त्यासाठी मी सर्व एकत्र भाजून घेतलं होतं, कांदा वगैरे सर्व. मसाला डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आणि त्यानंतर एक छोटी प्लेट घ्यायची, त्यामध्ये बाकीचा मसाला ठेवायचा आणि खूप जास्त भांड्यांचा पसार वगैरे अजिबात काढायचा नाही. त्यानंतर इकडे चिकन पण शिजवायला घेतलं होतं. तर छान कांदा वगैरे कापून चिकन परतून घ्यायचं होतं आपल्याला. तर इकडे छान कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचा आणि मगच त्यामध्ये चिकन टाकायचं. चिकन छान परतून झाले की त्यामध्ये थोडं गरम पाणी टाकायचं आणि कुकरला 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्यानंतर इकडे दुसऱ्या पातेल्यामध्ये लगेच आपला काळा मसाला असतो तो पण छान परतायला टाकून द्यायचा. तुम्हाला जे मसाले आवडत असतील ते तुम्ही टाकू शकता. आणि इकडे चिकन शिजेपर्यंत मसाला पण छान परतून घ्यायचा आणि दोन्ही वाजता आपला टाईम आणि वेळ. हे चिकन शिजून घ्यायचं आणि नंतर मसाला परतायचा, असं करायचं नाही. एकीकडे चिकन शिजायला टाकायचं आणि दुसरीकडे मसाला परतायला घ्यायचा. तर 1-2 शिट्ट्यांमध्ये चिकन लवकर शिजतं. त्यानंतर इकडे मसाला छान परतून झाला की त्यामध्ये लगेच चिकनचा थोडा रस्सा टाकायचा आणि छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर संपूर्ण चिकन ओतून घ्यायचं. तर अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की करून बघा, खूप छान लागते. आणि त्यानंतर इकडे आपली चिकनची भाजी तयार होती आणि चिकनची भाजी झाल्यानंतर लगेच मी भाकरी बनवायला घेतल्या होत्या. तर चिकनला छान उकळी आली होती आणि त्यानंतर आम्ही दोघींनी छान भाकरी पण करून घेतल्या होत्या. तर इकडे खूप उशीर झाला होता, जवळपास 9 वाजले होते. तर मग त्याच्यानंतर भूक लागली होती सर्वांना. तर मग पटकन भाकरी बनवून घेतल्या आणि आपला चिकनचा रस्सा पण तयार झालेला होता.
तर इकडे माझ्याकडे काही कोथिंबीर वगैरे नव्हती. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर काळ्या मसाल्याच्या वाटणामध्ये पण घालायची आणि वरून पण टाकायची. तर त्यानंतर आहे ना चिकनची भाजी झाली, भाकरी झाल्या आणि आम्ही जेवण करायला बसलो. तर सर्वात शेवटी ना ताईंसाठी ना भेंडी बनवली होती. तर ताईंना ते आवडत नाही, तर मग त्यांच्यासाठी त्यांनी भेंडी बनवली होती आणि आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. आणि सर्व आवरल्यानंतर उद्या होता रविवार, तर मग त्यासाठी आदल्या दिवशीच मी संध्याकाळी केसांना तेल लावते. तर इकडे ना छान केसांना तेल लावून घेतलं आणि मालिश करून घेतली होती. तर जवळपास 11 वाजले होते आणि इकडे विहान मला काहीतरी सांगत होता. तर मग त्याचा चालू होतं, जोपर्यंत तू झोपायला येत नाही तोपर्यंत मी झोपत नाही, असं असतं त्याचं. तर मग इकडे मी केसांना तेल लावून घेतलं आणि असा होता आजचा दिवस. जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय.